सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजूसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास असणार आहे. आज मी चाललो आहे आमच्याच गावातील एक शिवमंदिरात, ज्या मंदिराचं नाव आहे तोगडेश्वर मंदिर. आमच्याच ओरी गावातील तोगडे या वाडीत ते मंदिर आहे. तर मस्तपैकी नदीच्या किनारी वसलेलं हे तोगडेश्वर मंदिर, त्याच मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. गेल्या वर्षी पण मी एक व्हिडिओ टाकला होता पावसातून. तो रील्स होता, छोटासा रील्स होता तो व्हिडिओ मंदिराचा. आणि मंदिर खूप छान आहे, कारण नदीच्या किनारे असल्यामुळे अजून पण छान वाटतं ते. तर तिथेच त्या मंदिरामध्ये जाणार आहे. आज मी एकटाच आहे, कोण पोरं पण नाहीत, सगळेजण शाळेत गेलेत. आणि वार आहे आज, मस्तपैकी गुरुवार आहे. तर तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे आज मी. तर जाऊया आपली परीला घेऊन, काय करणार, एकटा जीव सदाशिव. तर पोरं शाळेत गेलेत आणि कोण भेटणार पण नाही. शनिवार रविवार असते ते पोरं भेटले असते. आपला रोज एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतो. म्हटलं आज आपण मंदिरामध्ये जाऊया. खूप छान मंदिर आहे आणि आता नदीला पाणी पण असेल, तर मंदिराला भेट देऊन येऊया आणि तुमच्यापर्यंत ते मंदिर दाखवतो. कधी गेलात ना तोगडे गावात तर मंदिरामध्ये जा, तोगडेश्वराचं दर्शन घ्या. तर आता चला जाऊया आपल्या तोगडे वाडीत. आपल्याच ओरी गावात भरपूर वाड्या आहेत. ओरी गावात त्याच्यामध्ये एक तोगडेवाडी, जशी गावेवाडी, तिवराट, मधलेवाडी, आंबीवाडी, बोरवाडी, तशीच तोगडेवाडी. तर तोगडेवाडीत जाणार आहोत आपण आता म्हणजे मी एकटाच. चला डायरेक्ट आपण तोगड्यात भेटू. आता इथून आपण जाकादी मार्गे जाणार आहे. जाकादी, चाप्याच्या पुढे तोगडेवाडी आहे लेफ्ट साईडला. तर आता चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. एकटाच आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ काय बनवणार नाही गाडीवरती. डायरेक्ट आपण मंदिराच्या इथे भेटू, तिथला निसर्ग सौंदर्य दाखवतो तुम्हाला. चला प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे फायनली आलो आहे मी तोगडे गावामध्ये आणि बाजूचा निसर्ग बघताय, पूर्ण हिरवगार आणि पाण्याचा आवाज येतो आहे. बाजूलाच नदी आहे मस्तपैकी, हा पूल आहे छोटासा आणि ते समोर मंदिर आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना तोगडेश्वराचं मंदिर, तर ते समोर आहे. आपल्याच गावातील हे मंदिर आहे आणि हे बघा नदी आहे बाजूला आणि आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण हिरवगार आहे. या साईडला वाड्यातील महिला आहेत ना, कपडे धुवतात आहे. पूर्ण 12 महिने पाणी चालू असतं. तिथे एक विहीर पण आहे पाण्यासाठी, पाणी प्यायला. आणि इकडं माणसं आहेत ना, कपडे धुवतात आहे. हे बघा सगळे. आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे, पण पाऊस जास्त असला ना की नदीला पाणी भरपूर असतं. मस्तपैकी हिरवगार. थेट कोकणकर आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन. आता हे मंदिर कोणा जास्त माहीत नसेल, आपल्या गावातली माणसं असेल त्यांना माहीत असेल, पण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडे माहीत होतं. त्याच्यामुळे आपण गावातील छोटी छोटी मंदिरं फिरणार, प्रत्येक गावात जाणार आहोत. काही ना काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक वेळी आपला. हे तोगडेश्वराचं मंदिर आहे समोर. आजूबाजूचा परिसर इकडून आहे ना, माड पण नेतो आम्ही शिमग्याला. हा बघा इथं माड आहेत, हे बघा इकडं दाखवतो तुम्हाला. मंदिरात जायच्या अगोदर हे बघा हा माड आहे, सूरमाड. हे आम्ही आमच्या शिमग्याला आहे ना सूरमाड नेतो इकडून. तोगडे गावातून पण इकडून पण नेलेलं आहे आम्ही 2 वर्ष अगोदर. हे बघ मस्तपैकी ऊन आहे. आता आपण मंदिरात जाऊया, तुम्हाला मंदिर दाखवतो आतून. दर्शन घेऊया आधी, त्याच्यानंतर मग परत आजूबाजूचा परिसर दाखवतो. इकडे आपली परी इथं लावले गाडी. चला मंदिरात जाऊया. जय तोगडेश्वर. खरंच मित्रांनो सुंदर मंदिर आहे आणि साफसफाई तर एवढं ठेवलेलं आहे ना, हे बघा. आणि एकदम शांत वातावरण. आता बघा पाण्याचा आवाज येतो आहे इकडं मस्तपैकी. हे बघा पूर्ण मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा माझ्या माहितीनुसार मंदिराचा जीर्णोत्सवाला 2017-18 रोजी झाले, म्हणजे नवीन मंदिर उभारलं गेलं
17-18 या असं 2017-18 या कालावधीत। आणि याच्या अगोदर ती इथे आहे ना छोटं जुनं मंदिर होतं, त्याच्यानंतर 2017 इथे हे नवीन मंदिर उभारलं, त्याचे तोगडेश्वर मंदिर। बसण्यासाठी पण इकडे ठेवलं आहे, हे बघा। सप्ताह होतो ना तेव्हा याचा उपयोग होतो आपल्याकडे कोकणात, सगळ्यांना माहिती असेल इकडं। सुंदर मंदिर आहे आणि एकदम शांत वातावरण आहे। मित्रांनो, आता तुम्हाला आहे ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो। एकदम साफसफाई मस्तपैकी केली आहे, सुंदर असं वातावरण आहे आणि परिसर पण खूप सुंदर ठेवला आहे, हो का। तर मागच्या बाजूला जाऊया मंदिराच्या, कचरा घाण तुम्हाला काहीच दिसणार नाही इकडं, पूर्ण साफसफाई केलेली आहे। मंदिराची मागची बाजू आहे। आपला एक मित्र येत होता, त्याला फोन केला होता पण तो अजून आला नाही, त्याच्यामधलं व्हिडिओला सुरुवात करूया। कोणतरी इथलं पाहिजे ना, कॉल केला होता पण कोण अवेलेबल नाही आहे, सगळे कामावर गेलेत आणि काही जण शाळेत गेलेत आणि अर्धे जण मुंबईला, डायरेक्ट मुंबईला फोन केला होता, तर आता पण अवेलेबल नाही आहे। गावाला भेटलेले आहेत, बुलेट घेऊन इकडून तिकडून फिरतात आहे फक्त, आणि कधी हात दाखवतात नाही, जातात कधी समजतच नाही। आणि इकडे संकेत पण आला आहे, लेट पण थेट। कुठं आता दादा एवढं आहे ना, चला या संकेत सोबत आला आहे माझ्या, इथं कोण नव्हता बरगा, तर संकेत आला, संकेतला फोन कर। कुठं घरी जातात? घरी जातात ना, चला संकेत सोबत आता मंदिर फिरूया परत थोडा आपण। आज बरोबर नाही केलं आज, तू लेट आलास। मित्रांनो, पावसाची पण एकसर लागून गेली, पाऊस आहे ना आधीच्या मध्ये येतो थोडा कधी पण, आणि म्हटलेलं आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे, तर बाजूचा परिसर फिरूया आजूबाजूचा थोडासा आणि मग घरला जाऊया। तर संकेतने सांगितलं नाही, इकडं आहे ना एक तळी पण आहे, तर तिकडं तळीच्या इथं जाऊया आपण, कारण ह्या तळीचं पाणी आहे ना वर्षभर असतं इथं, जरी नदीला पाणी नसलं तरी तळीला पाणी असतंच असतं। इकडं मंदिर आहे समोर आणि या साईडला तळी आहे, इथे एक आहे, वरती एक विहीर आहे आणि पाणी पण बाकी ते स्वच्छ आहे, ते निळं एकदम। इकडं वरती पण आहे एक, ती पण दाखवतो तुम्हाला। ह्याच्यात पण बाकी स्वच्छ पाणी आहे, आणि हे पाणी आहे ना उन्हाळा पावसाळा दोन्ही पण असतं। माडाची झाडं बघ इथे आहेत, उंची माडांची जवळनी मापवा, जवळ ते सगळे, आणि हा छोटासा बंदर आहे इथं। आणि इकडे सगळे लेडीज लोक आहेत ना गावातले, कपडे धुवायला येतात, मस्तपैकी हिरवगार आहे सगळीकडं। एक निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिरच म्हणता येईल। मस्त आहे, शूटसाठी पण मस्त आहे इथं। खळखळ वाहणारं पाणी, शांत वातावरण मस्तपैकी, सुंदर असं खळखळ वाहणारं पाणी, मस्तपैकी आवाज आहे बघा पाण्याचा, आणि एकदम शांत वातावरण, आणि बाजूलाच तोगडेश्वर मंदिर। वा, किती छान आहे ना। मित्रांनो, आताच हा व्हिडिओ इथेच थांबवतोय, स्पेशल व्हिडिओ होता, कारण मंदिराला भेट देण्यासाठी आलो होतो। भरपूर दिवस म्हटलं मंदिराकडे जाईन, मंदिराचा व्हिडिओ बनवेन,
दगडेश्वर मंदिराचा आणि ते पण आपल्या गावातील मंदिराचा. मित्रांनो खूप छान वाटतंय, अगदी निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं हे मंदिर आहे. आणि संकेत पण आला होता माझ्यासोबत. संकेत आता मी चाललो आहे घरी, येतोच आहे. हां सोडू नको ना, चल टाटा. हां भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. निलादा पण आला इथं. व्हिडिओ संपवता कुठं आता इथं झालं आहे ना, चालतं. कसं आहे, मस्त एकदम. गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पाचं आगमन जोरदार चालू आहे सध्या तरी. तर मंडळी हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थेट सोरगणगरी कोकणातून कोकणकर राजसोबत सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि एक कमेंट नक्की करा. असेच आपण नवीन नवीन ठिकाणी फिरू. तुम्ही पण कमेंटमध्ये आम्हाला ठिकाणं सुचवा, मी पण तिथे जाऊन येईन मला शक्य होईल तसं. तर चला आता इथं व्हिडिओ थांबवतो आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो निसर्गाच्या सानिध्यातून तुम्हाला टाटा बाय बाय करतो आहे. चला टाटा बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.